हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आज आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 26 जानेवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतू हेमंत, मास पौष, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. रात्री 1:20 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. सकाळी 10:28 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो प्रीती योग आहे. सकाळी 7:42 आयुष्मान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. दुपारी 12:19 कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 1:20 तैथिल करणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7:15 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:27 असणार आहे. मित्रांनो, नित्यपूजेचा संकल्प आता आपण सोडणार आहोत या पंचांगाच्या आधारे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राधे, प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परादे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1945 प्रभावादे षष्ठे संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे पुष्य नक्षत्रे प्रीती योगे बालव करणे प्रतिपदा शुभदित वीर गोत्रात उत्पन्न वेंकटप्पा मोह पात दुरित क्षेत्रराशि पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाची माझी समोरच्या तरुणात सोडून द्या मित्रांनो. या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7:42 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यावा, नवीन संकल्प तयार करावा आणि आपण करत असलेल्या विधीचा त्यात अवश्य उल्लेख करावा. तेव्हाच आपली सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्याचे फळ आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4, 6. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 26 आणि 31. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 2, 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2. गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2.
भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो. दिनांक 26-27 फेब्रुवारी, दिनांक 7. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर करू शकणार नाही, कारण मुहूर्त नाहीत या मासामध्ये मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी मित्रांनो. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्र. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो आनंदी दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो गणराज्य दिवस आहे. प्रजासत्ताक दिवस आहे उद्या 26 जानेवारी 2024. मित्रांनो, या दिवसापासूनच आपले राष्ट्र जे आहे एक सर्व राष्ट्रांमध्ये प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे आपल्याला देण आहे मित्रांनो. त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्याचा उद्याचा दिवस आहे मित्रांनो. त्यांनी हे अ, प्रजासत्ताक दिवस त्यांनी साजरा केला आणि तेव्हापासून 1950 पासून जवळजवळ हा दिवस आपण साजरा करत आहोत, एक आनंदी दिवस म्हणून मित्रांनो. आणि या दिवसापासून सर्व नियम जे आहेत ते लागू करण्यात आले मित्रांनो आपल्या देशात. मित्रांनो, सकाळी 10:28 मृत्यू योग आहे. त्यामुळे या काळामध्ये जे काही बाळ जन्म घेतील त्यांची शांती आपल्याला 12व्या दिवशी करावी लागते. त्यानंतर मुहूर्त सापडत नाहीत मित्रांनो, कारण पंचांगामध्ये मूळ त्या वर्षीच्याच पंचांगामध्ये हा योग दिलेला असतो, इतर पंचांगात दिलेला नसतो मित्रांनो. त्यामुळे मुहूर्त काढायला अवघड जाते. म्हणून शक्यतो 12व्या दिवशी याची शांती करून घ्यावी, जेणेकरून बाळ आपले सुखात आणि आनंदात राहील. अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. आपल्याला काही होम यज्ञ करायचे असेल नवीन तर आपण करू शकता. जे रेग्युलर आहे तेही करू शकता. फक्त नव्याने जे सुरू कराल ते पुढेही तसेच सतत चालू ठेवावे. अन्यथा बंद पडल्यास आपल्याला दोषही लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपली कामे होत नसतील राहूच्या प्रभावाने, तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली कामं यशस्वी होतील मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्या नावे पुण्य जमा होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेव.